स्वामी समर्थ म्हणतात, रोज स्वतःशी प्रामाणिक राहा. होय, आपण इतरांशी किती प्रामाणिक असलो तरी जर आपण स्वतःशीच खोटं बोलत असू तर आयुष्य कधी शांत होत नाही. अक्कलकोटचे महान संत स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, मन शुद्ध ठेवा, विचार स्वच्छ ठेवा आणि कृती सत्य ठेवा. मित्रांनो, आज रोज आरशात स्वतःचा चेहरा पाहतो, पण कधीच मनाचा आरसा पाहिला आहे का? स्वतःशी प्रामाणिक असणं म्हणजे काय? तर स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय? तर एक आहे आपल्या चुका मान्य करणं, 2 आहे आपल्या कमतरता स्वीकारणं, 3 आपल्या भावना नाकारणं नाही आणि 4 नंबर आहे स्वतःला फसवणं थांबवणं. आपण अनेकदा म्हणतो मी ठीक आहे, पण आतून आपण तुटलेले असतो. आपण म्हणतो माझ्याकडून चूक झाली नाही, पण मन सांगत असतं चूक झाली आहे. हीच स्वतःशी अप्रामाणिकता आहे. स्वामी समर्थ सांगतात, खोटं बोलून जर जग जिंकलं पण स्वतःला हरवाल. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, स्वतःला फसवणं का धोकादायक आहे? जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक नसतो, आपण सुधरत नाही, आपली प्रगती थांबते, मनात अपराधीपण वाढतं आणि आत्मविश्वास कमी होतो. खोटं बोलणं इतरांशी असेल तर एक दिवस उघड होतं, पण स्वतःशी खोटं बोलणं ते आयुष्यभर आपल्याला आतून पोखरत असतं. स्वामी समर्थ म्हणतात, मन जिंकलं तर जग जिंकाल, पण मन जिंकायचं असेल तर त्याच्याशी सत्याने वागावं लागतं. रोज स्वतःशी संवाद साधा. दररोज रात्री स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाची चूक केली? आज मी कुणाला दुखवलं? आज मी माझ्या ध्येयासाठी काही केलं का? हे प्रश्न विचारणं म्हणजे आत्मपरीक्षण असतं. स्वामी समर्थांनी आत्मपरीक्षणाला खूप महत्त्व दिलं आहे. ते सांगायचे, स्वतःचं परीक्षण करा, दोष दूर करा. मित्रांनो, जो स्वतःशी प्रामाणिक असतो तो कधी इतरांशी अन्याय करत नाही. चूक मान्य करणं ही कमजोरी नसते. आपण अनेकदा अहंकारामुळे चूक मान्य करत नाही. मी चुकीचा असू शकत नाही हा विचारच आपल्याला खाली खेचतो. खरं सामर्थ्य म्हणजे हो, आज माझ्याकडून चूक झाली आहे हे. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना सांगितलं, अहंकार सोडा, सत्य स्वीकारा. चूक मान्य करणं म्हणजे स्वतःचा अपमान नाही तर स्वतःचा विकास आहे. स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर काय होईल? जर तुम्ही रोज स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर काय होईल? तर तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय स्पष्ट होतील, मन शांत होईल, तुमची भीती कमी होईल, आयुष्य तुमचं हलकं होईल. कारण सत्यात शक्ती असते. खोटं टिकवण्यासाठी ऊर्जा लागते, पण सत्यात जगण्यासाठी धैर्य लागतं. स्वतःच्या भावना स्वीकारा. आपण अनेकदा भावना दाबतो. राग आहे पण दाखवत नाही, दुःख आहे पण लपवतो, भीती आहे पण मान्य करत नाही. हीच अप्रामाणिकता असते. स्वामी समर्थ म्हणतात, मनातलं ओझं काढून टाका, भावना मान्य करा. रडावंसं वाटत असेल तर रडा, माफ करायचं असेल तर माफ करा, पण स्वतःला फसवू नका. ध्येयाबाबत प्रामाणिक राहा. आपण म्हणतो मला यश हवे, पण प्रयत्न, शिस्त, नियमितता. जर आपण खरोखर ध्येयाबद्दल प्रामाणिक असू तर रोज थोडं का होईना प्रयत्न करतो. स्वामी समर्थ सांगतात, कर्म करा, फळ आपोआप येईल. कर्म प्रामाणिक असलं पाहिजे. स्वतःची तुलना थांबवा. अप्रामाणिकता एक मोठा भाग म्हणजे तुलना. तो पुढे गेला की मी मागे राहिलो, त्याच्या मागे जास्त की माझ्याकडे कमी. ही तुलना आपल्याला मनापासून दूर नेते. स्वामी समर्थ शिकवतात, प्रत्येकाला मार्ग वेगळा आहे. तुमचा प्रवास तुमचा आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा. सत्य बोलणं सोपं नाही. कधी लोक नाराज होतात, कधी आपण एकटं पडतो, पण लक्षात ठेवा, खोटं बोलून मिळालेलं नातं तात्पुरतं असतं. सत्यावर उभं राहिलेलं नातं कायमचं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर मन सत्य असेल तर देव तुमच्या पाठीशी असतो. जय जय श्री स्वामी समर्थ.